नमस्कार फ्रेंड, आपण या व्हिडिओमध्ये कट स्लीव कशी बनवायची ते पाहणार आहेत. हाफ सर्कल टाईप तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे स्लीव कटिंग करून घेतलेले आहे. अस्तरवरच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. 1 इंच अंतरावर मार्किंग करून घ्यायची आणि रुंदी पण 1 इंचच आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला हवं तर इथं कमी जास्त करू शकतात. अशा प्रकारे राऊंड शेप देऊन घ्यायचा, आकार गोल आकार असा देऊन घ्यायचा आणि कटिंग करून मार्किंगवर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये कटिंग केल्यानंतर हाफ सर्कल टाईप असं राऊंड शेप दिसतो, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हवा असेल तर लहान मोठी साईज तुम्ही करू शकता. कस्टमरची डिमांड होती की मीडियम साईजचं पाहिजे म्हणून, तर आपण इथे मीडियम साईजच बनवलेले आहे. अशा प्रकारे हा डोला सिल्कचा पार्ट 3 व्हिडिओ आहे. बॅक पार्ट एका व्हिडिओमध्ये आणि एका व्हिडिओ फ्रंट पार्ट झालेला आहे. आता हा स्लीवचं कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित मेन फॅब्रिकवर अस्तर व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आणि त्यावर एक टिप देऊन घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित टिप देऊन उरलेले व्यवस्थित कपडा कटिंग करून घ्यायचा. अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घेतल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून वरतून एक दाबटीव देऊन घ्यायचे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित दाबटीव देऊन घ्यायची. तुम्ही पण अशी डिझाईन नक्की ट्राय करा, खूप छान दिसते डिझाईन. बनवायला पण खूप कमी वेळात बनवून होते. अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण स्लीव स्टिच करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. राऊंड शेपला व्यवस्थित हळूहळू स्टिच करायचं. एकदम स्लो व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला जेणेकरून समजेल. याकरिता व्यवस्थित हळूहळू स्टिच करून घ्यायचा. आपल्याला डिझाईन पण पूर्ण आली पाहिजे, प्रिंटेड डिझाईन असलेल्या ब्लाऊजला, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि 1 इंचावर अंतर सोडून अटॅच करायची, तुम्ही पाहू शकता. शोल्डरला 1 इंच अंतर सोडून अशा प्रकारे अटॅच करून घ्यायची. हाफ अर्धा इंचाचं अंतर सोडून टिप मारून घ्यायची, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे फिनिशिंग पण खूप छान दिसते आणि स्लीव पण खूप छान दिसते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पाहू शकता फिटिंग पण किती छान आलेली आहे आणि दिसायला पण खूप ॲक्टिव्ह दिसते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.